पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून आपल्या मतदारांची बांधिलकी कायम ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील शिवसेनेचे नगरसेवक रविवारी परिवारासह सहलीसाठी रवाना झाले। शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला। दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांमध्ये विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आपल्या मतदारांशी संपर्क आणि समन्वय कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे। या अनुषंगाने नगरसेवकांच्या सहलीचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नगरसेवकांना रवाना करताना शिवसेना गटप्रमुख निलेश पाटील, राजेश पाटील, किरण लभडे यांच्यासह अन्य नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव बसवंत। जय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद विजय साहेबांचा, जय भवानी, जय शिवाजी। पिंपळगाव येथील नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक या सर्वांना घेऊन आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब, तसेच दुसरे आपले उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आपले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, तसेच आमचे नामदार गिरीशजी महाजन साहेब, तसेच आमचे नामदार नरहरी झिरवळ साहेब, त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी साहेब, नांदगावचे आमदार नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय सुहास अण्णा कांदे साहेब, तसेच या निफाड तालुक्याचे आमदार दिलीपरावजी बनकर साहेब आणि महायुतीतील सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि घटक पक्ष, आमचे सर्व मित्र पक्ष या सर्वांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये नाशिक विधान परिषदेची निवडणूक जी आज पार पडते आहे त्या आपल्या खऱ्या अर्थानं शिवसेना या धनुष्यबाण निशाणीचे पक्षाचे उमेदवार नरेंद्र भिकाजी दराडे साहेब यांना येत्या 18 तारखेला धनुष्यबाणाच्या चिकार एक नंबर अनुक्रम क्रमांक 1 अशा या एक नंबर आपण एक नंबर टाकून 1 नंबर मतांनी या नाशिक जिल्ह्यात विक्रमी मतांनी ते निवडून येणार आहे। कारण नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचं आणि उदय सामंत साहेब, भुजबळ साहेब, दादाजी भुसे साहेब, भाऊ चौधरी साहेब, झिरवाळ साहेब, आमचे सर्व जिल्ह्यातील आमदार खासदार या सर्व लोक, आमच्या मंत्री महोदय, आमदार खासदार या सर्वांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अतिशय चाणाक्ष पद्धतीनं अतिशय सूक्ष्म अशा नियोजनाखाली 100% यशस्वी होत आहे, यशस्वी झाली आहे। येणाऱ्या 18 तारखेला दराडे साहेब 100% निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे आणि धनुष्यबाणाचा आमदार हा विधान परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने या नगरपंचायतीचे आमचे ते नगरसेवक आहे। या सर्वांना यांचं हक्काचं एक व्यासपीठ, त्यांचे सर्वांचा हक्क, त्यांची असलेली हक्काची कामे नरेंद्र दराडेच्या माध्यमातून निश्चितपणाने आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या पासून येणाऱ्या काळामध्ये ते करू शकतील आणि खऱ्या अर्थानं आम्हाला एक याचा आनंद होतो आहे। नामदार एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या कुटुंबियांसमेत ह्या एक सहलीचा आनंद दिला आणि त्या ठिकाणी जाऊन ठाण्याला जाऊन त्यांचं शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे, उदय सामंत साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे, सुनेत्रताई पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि आमच्या सर्व मंत्री महोदयांचं खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे। या माध्यमातून आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि आपल्या स्वतःची ओळख करून घेऊन आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये पिंपळगाव शहराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने विकासाचं पर्व साधण्याची ही सुवर्ण संधी आहे।